सचिवालयापासून कपोले साहेबांनी खूप प्रयत्न केले, पण आम्हाला आंदोलन घ्यायचंच होतं. आज रस्ता होऊ शकत नाही का, आचारसंहिता आम्हाला सण, पण आम्हाला ह्या प्रश्नाची निकड किती आहे, लोक किती चिडलेत ही दाखवण्यासाठी आम्ही आज लाखो लोक घेऊन आलो. आणि तुम्ही बघितलं असेल, आमचा दिसत नव्हते इतके लांब, 1 किलोमीटर लोक लांब होती, उन्हासोबत थांबली होती. आज हे शासन आहे ते बिडडोक शासन आहे, काय लागतं आमच्यावर. आज त्यांना मोजून पाणी घेऊ शकत नाही माहिती आहे. आज आम्हाला पिण्याला पाणी मोजून देऊ शकत नाही आणि शेतीला देऊ शकते का, अशा अवस्थेत आम्ही त्यांना म्हटलं किंवा आम्हाला हे तुमचं मोजून पाणी मान्य नाही आणि धसपटीनं तुमचा दंड आहे तो सुद्धा मान्य आहे. आमच्या एका संस्थेला एका महिन्याचं 45 लाख रुपये दंड लावला तिने. असं 45 लाख म्हणजे एका वर्षाचं झालं 5.5 कोटी. 5.5 कोटी देऊन आम्ही संस्था चालवू शकत नाही. म्हणून मी म्हटलं त्यांना की बा अशा संस्था आम्ही मोकळा केले, बँकेची लोकांच्या कर्ज काढली, आज मोकळ्या त्या, एक पैसा आमचा देऊ नका, पण तुम्ही चालवा. तुम्ही तुमच्या 23 उपसदस्य योजना चालू त्याच पद्धतीने आमचं चालवा. कसे चालवा, 81-19 घ्या ना, कसंही घ्या, पण तुम्ही चालवा. पण शासन चालवू शकत नाही, शासनाला ती अवस्था नाही, शासन चालू शकत नाही. शासनाकडे माणसं नाही आहे, ती लबाड माणसं आहेत, त्यामुळे शासन चालवू शकत नाही. आणि ज्यांना आज माहिती नाही, शेती माहिती नाही, त्यांच्या हातात सत्ता आहे. शेती माहिती नाही अशा IAS अधिकारी ते पंख्याखाली बसून AC मध्ये बसून आमचा निर्णय घेतात, हे आम्हाला मान्य नाही. आणि हे जर आम्हाला 6च्या मीटिंगमध्ये नाही मान्य केलं तर बेमुदत आदेश होतो आम्ही. आणि हे इतकं मोठं असेल की म्हणजे कोण आमचं थांबवू शकत नाही, इतकं मोठं असेल.